हरे कृष्णा. हरे कृष्णा सर. मॅडम, तुमचं नाव, तुमच्या मुलीचं नाव? मी मेघा गायणकर वर्तक. माझी मुलगी आर्या अमेय वर्तक. मी धुळ्याहून आलेलो आहे. सरांचा आम्हाला खूप चांगला अनुभव आहे. इलाइट माइंड हे आधी आम्हाला काही माहिती नव्हतं. ते माझ्या मुलीच्या शाळेत म्हणजे केंद्रीय विद्यालय धुळ्याला ते त्यांचं सेशन झालं होतं. तिथे आम्हाला कळलं. मुलीने आम्हाला घरी येऊन सांगितलं की इलाइट माइंड म्हणून असं काही एक ग्रुप आहे, तिथे बऱ्याच प्रकारे शिकवलं जातं. पण आम्ही तोपर्यंत काय ऐकलं नव्हतं. तर आमच्याकडे सरांचे असिस्टंट होते, ते आले आणि त्यांनी आम्हाला या ग्रुपबद्दल सगळी माहिती सांगितली. तो ग्रुप माझी मुलगी ज्यावेळेस 9वीला होती त्यावेळेस आम्ही जॉईन केला. तिचं आधी माझी मुलगी फक्त उन्हाळ होती. खेळ एक खेळच माहीत होतं. खेळण्यापलीकडे तिचं काही विश्व नव्हतं. अभ्यास माहिती नव्हता, काय नव्हता. तिची जी प्रगती होती बिलकुल डाऊन होती. म्हणजे कुठल्याच विषयात काहीच नव्हतं. आणि कोरोना नुकताच येऊन गेला होता, त्यामुळे सगळा आनंद होता आमच्याकडे. टेन्शनच होतं की हिचं पुढे काय होणार. पण इलाइट माइंडमुळे खरंच खूप म्हणजे एक मी म्हणते मिरॅकल आहे हे. माझ्या मुलीसाठी तरी मिरॅकल येते. कारण ती अगदी पोलाईट झाली. सरांनी जे रोज सांगितलेलं नमस्कार करणं, आईवडिलांचा नमस्कार करणं, आजीचा नमस्कार करणं, आठवड्यातनं शाळेतल्या टीचर्स लोकांचा नमस्कार करणं, भेटले की प्रत्येकाशी गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, सगळं पोलाईटनेसने बोलणं सगळं. त्यामुळे तिला खूप फरक झाला त्या गोष्टीचा. आणि ती विचार करून म्हणजे आधी थोडासा आरडाओरड, दंगा, मस्ती, त्यातही खूप तिचा फरक झाला. शांत झाली. आणि मेन म्हणजे अभ्यासाला लागली. तिला स्वतःहून समजायला लागलं की मी अभ्यास केला पाहिजे. पूर्वी आरडाओरड करून आम्हाला सांगावं लागायचं की अगं थोडा वेळ तरी बस, अभ्यास कर. पण यापासून असं झालं, या ग्रुपला जॉईन केल्यानंतर की ती स्वतःहून अभ्यासाला बसायला लागली. तिला जाणीव झाली याची की मला काहीतरी करायचं आहे. की आम्हाला जेव्हा आले तेव्हा तेच बोलले होते की तुम्हाला सांगण्याची गरज नाही पडणार की अभ्यासाला बस. तर ती स्वतःहून बसेल. तर त्याचप्रमाणे झालं. अर्पित सरांनी जे त्यांचे रोजचे जे सेशन घेतले, ब्रेनसाठीचे ब्रेन जिम घेतल्या, NRP सेशन, MRP सेशन, त्याच्यामुळे तर खूपच तिची एकाग्रता वाढली. आणि तिच्यामुळे माझ्या लहान मुलात खूपच फरक झाला आहे. तो आता 5 वर्षाचा आहे. तो तिचं बघून सगळं त्या ॲक्टिव्हिटीज करतो. आणि मेन म्हणजे त्याची बुद्धिमत्ता इतकी आहे म्हणजे त्या ब्रेन जिम वगैरे ते हे करून तर त्याची पण बुद्धिमत्ता खूप आहे. ते एलिमेंट्स त्याने जवळजवळ 70-80 एलिमेंट्स पाठ केलेले माझ्या मुलाला सगळे. आणि कुठली गोष्ट म्हणजे एकदा सांगितली की त्याच्या पटकन लक्षात राहतं की तो त्याच्या बहिणीबरोबर ही प्रॅक्टिस पण करत असतो. थँक्यू इलाइट माइंड. थँक्यू अर्पित सर. थँक्यू सर.